नमस्कार. आपण आज बोलणार आहोत नेक पेन, सर्व्हायकल पेन, टेक्स नेक सिंड्रोम किंवा बऱ्याच गोष्टी आज आपण बोलतोय की मानदुखी आहे, स्पॉन्डिलोसिस आलाय. कशामुळे होते मानदुखी, काय कारण असतात, मूलभूत कारणं, सनलाईट, विटॅमिन डी का अजून काही. तर सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चरल कारण आपण हे बघणं गरजेचं आहे की मसल स्प्रेन झालाय का, डिस्क बाहेर आली आहे का, काही झटका लागलाय का बाईकवरती, कारमध्ये. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर बेसिकली डिस्क, मसल स्प्रेन, सब इंजुरी टू द मसल्स, विटॅमिनची कमतरता जे फटीक पेन करतं आणि विटॅमिन बीची कमतरता यांच्यामुळे पण खूप फरक पडतो. आजकाल ते म्हणतात की विटॅमिन B12चा पण रोल आहे का, तर मसल फटीक होऊ शकतो. त्या बेसिक पण कधी अर्थरायटिस, काही रुमॅटॉइड अर्थरायटिस असतात आणि त्यामुळे मानदुखी होऊ शकते. येस, पॉसिबल आहे. युरिक ॲसिड वाढल्यानंतर मानदुखी होऊ शकते, याची पण पेशंट दिसतात. तर मला वाटतं त्या बेसिक गोष्टी आहेत. आयडेंटिफाय करा. प्रॉपर एक्सरसाइज, फिजिओथेरपी, पोश्चर या गोष्टी महत्त्वाच्या. ब्रीदिंग, हलकी व्यायाम, स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं. आणि जर त्रास कमी होत असेल, मीट अ गुड डॉक्टर इन युअर एरिया, आयडेंटिफाय युअर प्रॉब्लेम अँड गेट बेटर. याला आपण एक्सरसाइज, फिजिओथेरपी, मेडिसिननी कमी करू शकतो. काही पेशंट्समध्ये डिस्क वगैरे असेल त्या ठिकाणी आपण पेन ब्लॉक, स्पायनल पेन ब्लॉक पण करू शकतो. धन्यवाद.